राज्यातल्या नगर परिषदांचा निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने दिल्यामुळे निवडणूक आयोग पुन्हा एकदा तोंडघशी पडलाय। राज्य निवडणूक आयोगाच्या घोळाबाबत मुख्यमंत्र्यांसह सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी साहजिकच संताप व्यक्त केलाय। निवडणूक आयोग आहे की हसवणूक आयोग असा प्रश्न त्यामुळे आता विचारण्यात येतोय। राज्यातील नगर परिषद निवडणूक निकाल लांबणीवर, दोन्ही टप्प्यातल्या मतदानानंतर 21 डिसेंबरला मतमोजणी। नगर परिषद निवडणुकीतील अभूतपूर्व गोंधळानंतर आयोग टार्गेट। जिल्हा परिषदा महापालिका निवडणुकाही लांबणीवर पडण्याची शक्यता। तब्बल 8 वर्षांनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। मात्र नगर परिषदांच्या या निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या कृपेनं अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला। मतदानाच्या आदल्या दिवशी 24 नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर टाकायचा निर्णय आयोगाने घेतला। त्यामुळे केवळ 264 नगरपालिकांसाठी मंगळवारी मतदान पार पडले। या नगर परिषद निकालाची मतमोजणी बुधवारी 3 तारखेला होणार होती। मात्र ज्या 24 नगर परिषदांमध्ये 20 डिसेंबरला मतदान होणार आहे, त्यातल्या काही नेत्यांनी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर एकत्रित मतमोजणी करायची मागणी केली। त्यानुसार सर्व नगर परिषदांची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले। निवडणूक आयोगाच्या प्रक्रियात्मक त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी होती। नगर परिषद निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे कोर्टाने आदेश दिले। सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर करू नका असे कोर्टाचे निर्देश आहेत। 20 डिसेंबरला मतदान संपेपर्यंत एक्झिट पोललाही बंदी आहे। इलेक्शन्स हे फ्री आणि फेअर झाले पाहिजे, म्हणून समजा एका प्रभागाचा इलेक्शनचा रिझल्ट आज डिक्लेअर केला असता तर निश्चितच त्याचा प्रभाव हा दुसऱ्या प्रभागावरती पडला असता। त्यामुळे आजचं इलेक्शन 2 तारखेचं आणि 20 तारखेचं इलेक्शन हे याचं काउंटिंग आणि डिक्लरेशन ऑफ रिझल्ट हे 21 तारखेला। नगर परिषदांचा बुधवारी लागणारा निकाल या निर्णयामुळे पुढे ढकललाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वपक्षीय नेत्यांनी कोर्टाच्या निर्णयाचं खापर निवडणूक आयोगावर फोडलंय। या निमित्तानं सर्वांनीच राज्य निवडणूक आयोगाला टार्गेट केलंय। घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत। मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे, ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही। सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाहीये। निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे। निवडणूक आयोग आणि न्यायालय ह्याच्याबद्दल न बोललेलं बरं। निवडणूक आयोग आणि न्यायालय ह्याच्याबद्दल न बोललेलं बरं। मतमोजणीमध्ये अडथळा जो आज आलेला आहे, हा सगळा प्रकार मला वाटतं की इतकी लांबणीवर नेणं म्हणजे यांच्या मागे या सरकारचा मतचोरीचा डाव यामागे असू शकतो। आता हे जर करून निवडणूक निकाल फिरवायचं जर यांनी प्रयत्न केला तर मात्र लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करत आहे। मला तर वाटतं हे सगळं इलेक्शन मला विचाराल ते पूर्णपणे कॅन्सल झालं पाहिजे, पूर्णपणे। कारण का इतका घोळ, म्हणजे जे निवडून आले ते कसे निवडून आलेत, म्हणजे जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉपी करून पास झाल्यावर काय बोर्ड करतं, तसं कॉपी करून पास होणाऱ्या ह्या नेतृत्वाकडे काय नजरेने लोक बघणार। हा जो घोळ आहे हा प्रचंड मोठा घोळ राज्य निवडणूक आयोगाने केलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या अजून मोठ्या निवडणुका आहे। हा घोळ राज्य निवडणूक आयोगाने संपवावा एकदा, नाहीतर पुन्हा वारंवार आम्ही इतकं त्या ठिकाणी प्रचार प्रसार करायचा आणि आयोगाने एक पत्र काढायचं, निवडणुका ढकलून टाकायच्या, हे काही योग्य नाही आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेआधीपासून निवडणूक आयोगावर सातत्याने आक्षेप घेण्यात येत आहेत। निवडणूक आयोगाच्या प्रक्रियात्मक घोळांवर टीका होती। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचे राहुल गांधींनी आरोप केले। राज्यात अनेक ठिकाणी दुबार मतदार असल्याचा विरोधकांनी आक्षेप घेतला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याची मागणी फेटाळली। प्रभाग सीमांकन आणि मतदार याद्यांवरूनही आक्षेप होता। काही नगर परिषदांमध्ये आयोगाने आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली। सुप्रीम कोर्टाच्या आरक्षण विषयक निकालाचा आयोगाने चुकीचा अर्थ लावल्याची टिप्पणी होती। ओबीसी आरक्षण मर्यादेचा निर्णय प्रलंबित आहे। सुप्रीम कोर्टाकडून त्यामुळे निवडणुकांना परवानगी तरीही देण्यात आली। विजेत्या उमेदवारांचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन असणार आहे। 24 नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला। निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेचं कारण दिलं। राज्य निवडणूक आयोगाचा हा गोंधळ अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल। आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकाही आता कोर्टाच्या निर्णयामुळे लांबणीवर पडायची शक्यता निर्माण झाली। झेडपी आणि महापालिका निवडणुकातही उमेदवार आणि निवडणुकीविरोधात कोर्टात याचिका असेल
तर त्या गणांच्या प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता या प्रकारामुळे निर्माण झाली। या प्रक्रियात्मक त्रुटींना जबाबदार कोण? या सगळ्याची जबाबदारी निवडणूक आयोग घेणार का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे या घोळाची जबाबदारी घेणार का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।